तोंडात टाकताच विरघळणारे व एकदम चविष्ट काहीही शेप नसणारे वेडे वाकडे पेढे व सर्वात जास्त प्रसिद्ध व लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारे व मंदिरात जायचे म्हटले की ह्या पेढ्यांची सर्वप्रथम आठवण येणारे असे हे वेडे वाकडे पेढे व कोणालाही सहज जमेल असे हे पेढे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. एकदम साधी सोपी व पहिल्याच प्रयत्नात कोणालाही जमेल असे वेडे वाकडे मथुराचे पेढे. पण त्याआधी मी सुनीता कुक विथ सुनीता पराते ह्या चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे. 15 ते 20 मिनिटात बनणारे इतके चविष्ट की तुम्ही सारखे सारखे बनवून खाणार. 1 ते 1.5 महिना टिकणारे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी गॅसवर एक पॅन घेतलेला आहे व त्यामध्ये 1 चमचा मी तूप घालून घेतलेला आहे व तूप विरघळल्यानंतर 1 कप मिल्क पावडर आपल्याला चांगल्या क्वालिटीची घ्यायची आहे. इथे मी जेव्हा पहिल्यांदा केलेले होते त्यावेळेस मला वाटतं मिल्क पावडर एकदमच खराब लागलेली होती. त्याच्यामुळे तुम्ही मिल्क पावडर ही एकदम चांगल्या क्वालिटीची घ्यायची आहे व तूप गरम झाल्यानंतर मिल्क पावडर टाकायची व हलवाई आजकाल मिल्क पावडरचाच जास्त वापर करतात. ना चाचणीची गरज पडत ना खव्याची गरज पडत व दूध आठवण्याची सुद्धा गरज नाही. तुम्हाला ही ऑनलाईन देखील मिळू शकते. आता ही मिल्क पावडर आपल्याला एकदम लो टू मीडियम गॅसवरच कंटिन्यू हलवत राहायची आहे व छान गोल्डन कलर येईपर्यंत परतत राहायचं आहे. परतत असताना मात्र सोडू नये, मिल्क पावडर लगेचच जळून जाते. आता श्रीकृष्ण जयंती देखील येत आहे तर श्रीकृष्णाच्या आवडीचे हे पेढे तर बनलेच पाहिजे. आता लो टू मीडियम गॅसवर कंटिन्यू कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे परतत राहायचे आहे व त्यानंतर बघा आता इथे मी छान असा मस्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत हळूहळू गोल्डन कलर येईपर्यंत परतत राहायचं आहे. तुम्ही बघू शकता कलर पण एकदम छान आणि एकदम मोकळी सुटसुटीत अशी झालेली आहे पण कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचे आहे. एकदम छान असा कलर येतो तोपर्यंत एकदम छान अशी परतत राहायची आहे. इतके चविष्ट आणि इतके छान बनतात हे पेढे. अगदी सोपे आहे. ना तुम्हाला चाचणीची गरज आहे ना दूध आटवण्याची गरज आहे. एकदम सोपे व पहिल्याच प्रयत्नात तुम्ही हे करू शकता. फक्त आपली मिल्क पावडर ही चांगल्या क्वालिटीची असली पाहिजे. बघा आता छान झालेलं आहे. आता यामध्ये मी 3 चमचे किंवा 2 चमचे आपल्याला जसं लागेल तसं तूप आपल्याला टाकायचं आहे. पण अगदी एकदम टाकायचं नाहीये. तर आपल्याला अगदी थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये आपल्याला हे तूप घालून घ्यायचं आहे. आता पहिल्यांदा मी यामध्ये 1 चमचा तूप घालून घेत आहे. बघा 1 चमचा तूप घातल्यानंतर आपल्याला पुन्हा व्यवस्थित असं छान असं परतवून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही. आम्ही लहान असताना पण किंवा आता पण मंदिरात कुठेही गेलो ना तर पहिल्यांदा आपल्याला या पेढ्यांकडेच लक्ष जातं कारण ते इतके चविष्ट असतात की घेऊन खाण्याचे अगदी खाल्ल्यानंतर एकदम मन तृप्त होतं. बाकीच्या प्रसादांपेक्षा हे पेढे खूपच आवडतात. तर मग आपल्याला हे घरी करून बघायला काय हरकत आहे. एकदम छान आणि एकदम सोपे बनतात. बघा आता याच्यानंतर मी पुन्हा यामध्ये तूप घालून घेत आहे. जर परतत असताना काही जर गुठळ्या वगैरे होत असतील तर आपल्याला स्पॅच्युलाच्या साहाय्याने गुठळ्या मोडत जायचं आहे. आता यामध्ये मी दुसरा चमचा तूप टाकत आहे. बघ असंच आपल्याला पुन्हा असं छान असं परतवून घ्यायचं आहे. स्पॅच्युलाच्या साहाय्याने गुठळ्या मोडत जायचं आहे व परतत जायचं आहे. बघा तुम्ही आता पेढ्यांचा रंग जर बघितला असेल तर कसा डार्क ब्राऊन असतो. तशाच प्रकारे आपल्याला हे करून घ्यायचं आहे. आता एकदम छान कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता. आता यामध्ये आपल्याला अर्धा कप दूध टाकायचं आहे पण दूध एकदम टाकायचं नाहीये. रूम टेम्परेचरचंच दूध आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. दूध अगदी थोडं 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 टाकायचं आहे. बघा मिल्क पावडरने पूर्ण दूध आपलं शोषून घेतलेलं आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला दूध असं टाकायचं आहे व थोड्या थोड्या छोट्या छोट्या बॅचेस मध्ये आपल्याला हे दूध टाकून घ्यायचं आहे. बघा किती सुंदर कलर पण आलेला आहे व एकदम असं खव्यासारखा लुक त्याला आलेला आहे. आपले मिश्रण एकदम सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे हलवून घ्यायचे आहे. बघा किती छान अगदी खव्यासारखं स्ट्रक्चर आलेलं आहे. एकदम मस्त. आता आपल्याला आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपल्याला इथे गॅस बंद करून हे सगळं मिश्रण आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता मी इथे एका प्लेटमध्ये हे सगळंच्या सगळं मिश्रण मी काढून घेत आहे व हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. थंड म्हणजे अगदी थोडंसं कोमट राहू द्यायचं आहे. अगदीच थंड करायचं नाहीये. जर तुम्हाला हे जर अगदीच रवाळ वाटत असेल आणि तुम्हाला एकदम छान असं प्लेन पाहिजे असेल तर तुम्ही हे मिक्सरमध्ये काढून घेऊ शकता. मी मिक्सरमधून आता थोडं थोडं बॅचेसमध्ये हे काढून घेत आहे. एकदम छान आणि स्मूथ अशी पेस्ट तयार होते.
जर तुम्हाला जर दाणेदार पाहिजे असेल तर मग मिक्सर मधून काढून घ्यायची काही गरज नाहीये. आता यामध्ये हे सगळं मिश्रण मी मिक्सर मध्ये काढून घेत आहे, टाकून घेत आहे. आणि जास्त नाही, 1-2च गरका आपल्याला फिरवायचं आहे. हे मिश्रण एकदम छान तयार होतं, सॉफ्ट तयार होतं, तुम्ही बघू शकता. आता हे सगळं मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेत आहे. एकदा तर करूनच पाहायला पाहिजे, एकदम छान, मुलांना पण आवडतील, इतके छान होतात ते. तर तुम्ही एकदा नक्की करून बघा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट करायला विसरू नका. बघा किती छान अशी पेस्ट तयार झालेली आहे. आता हे सगळं व्यवस्थित असं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. पण मी यामध्ये आता 1 चमचा वेलची पूड ही टाकून घेत आहे व हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. वेलची पूड टाकल्याने तर एकदमच छान अशी चव येते. आता यामध्ये आपल्याला मी इथे तगार टाकून घेणार आहे. मी तगारची रेसिपी पण यामध्ये टाकलेली आहे, तर ती तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता. बघा आता इथे आधी मी 1 चमचा टाकून घेत आहे. तुम्हाला जितकं गोड पाहिजे असेल त्या प्रमाणात तुम्हाला ही तगार याच्यामध्ये वापरायची आहे. मी 1 चमचा टाकून आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे. व त्यानंतर पुन्हा मी 1 चमचा टाकून पुन्हा असं मिक्स करून घेणार आहे. हे पेढे जास्त गोड पण नाही व जास्त फिक्के पण नाही, एकदम मीडियम असे तयार होतात. बघा आपलं हे सगळं मिश्रण तयार झालेले आहे. आता मी तुम्हाला पेढे तयार करून दाखवत आहे. बघा रोल करायचं आहे आपल्याला आणि ह्या पेढ्यांना जास्त शेप काही नसतो. आता हे तयार झालेले आहे. आता त्याच प्लेटमध्ये आपल्याला हे थोडे हळूहळू करून आपटायचे आहे. तुम्हाला माहितच असेल की आपले मथुराचे पेढे कोणत्या आकाराचे असतात, त्यांना आकारच नसतो. आता हे छान असे आपटून घ्यायचे आहे व इथे मी डेसिकेटेड खोबरं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे घोळवून घ्यायचे आहे. बाजारात तर असेच मिळतात ना, आपल्याला बघायला मिळतात की हे त्याच असतात, तर त्यावर काही साखर वगैरे काहीच नसतं. हे डेसिकेटेड खोबरंच असतं, त्यावर घोळून घेतलेलं आहे. पुन्हा मी तुम्हाला एक करून दाखवते आहे. हे केल्यानंतर पुन्हा आपल्याला त्याच प्लेटमध्ये छान असे आपटून घ्यायचे आहे थोडे थोडे. मग त्यांचाच आकार जो आहे हा वेडा वाकडा तयार होतो. असे तयार होतात आपले मथुराचे वेडे वाकडे आणि कोणालाही जमेल इतके साधे, सोपे आणि चविष्ट असे पेढे. तर आता श्रीकृष्ण जयंती पण येत आहे, तर मग हे आपल्याला केलेच पाहिजे. श्रीकृष्णाच्या आवडीचे आणि आपल्या सुद्धा आवडीचे हे पेढे. बघा असे सगळे पेढे मी तयार झालेले आहे, तुम्ही बघू शकता. तर एकदा नक्की करून बघा कसे झाले, मला नक्की कमेंट करा. बघा मी तुम्हाला तोडून दाखवते. बघा किती सुंदर स्ट्रक्चर आलेलं आहे ह्या पेढ्यांना आणि खायला पण तितकेच सुंदर लागतात. चला, अशाच प्रकारे मी सगळे बनवून घेतलेले आहे. नक्की एकदा करून बघा. चला तर मग, धन्यवाद.